नितीनजी, मी पुन्हा तुमच्या जमिनीवर कसणाऱ्या शेतकऱ्यांकडे येतो. गजानन घाटगे आणि इतर शेतकऱ्यांनी असं म्हटलंय की आमची जमीन आम्हाला परत द्या. त्यांनी सरकारलाही सांगितलंय, त्यांनी तुम्हालाही विनंती केली आहे. तुमचं यावर काय म्हणणं आहे? हे शेतकरी जमीन परत मागतायत, हे शेतकरी आजही तिथे कसतायत, तुम्ही त्यांच्याशी कोणता व्यवहार करणार आहात? पहिली गोष्ट, ही जमीन माझी नाही, माझ्या मालकीची नाही आणि माझ्या नावावर झालेली नाही. ही जमीन महाराष्ट्र सरकारच्या मालकीची आहे आणि सध्या ही 7/12 मगाशी दाखवतो तुम्हाला. 7/12 कुठे आहे? हा याचा 7/12 आहे. जरा निखिलजी तुम्ही जरा तुमच्या लोकांना पाठवा नागपूरला. हा 7/12 आहे. ही महाराष्ट्र सरकारच्या मालकीची जमीन आहे. मी त्यांना कशी देऊ शकतो? आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे सध्या देता येत नाही. सरकारने कायदा दुरुस्त करावा. तो कायदा दुरुस्त करायला मी मदत करेन, आमची पक्ष मदत करेन आणि त्या जमिनी शेतकऱ्यांना वापस तर जरूर कराव्यात. त्याला माझा विरोध नाही, माझं त्याला पूर्ण समर्थन आहे. सध्या फक्त भाडेपट्टीवर ही जमीन मिळाली. मी ती पडीत होती, तिथे बाबळीचे झाडं होते, तिथे कुठल्याही प्रकारचं उत्पन्न घेतलं जातं. कोपऱ्यावर फक्त गाडगेची जमीन होती, त्याच्याच ताब्यात आहे. त्याचे पराठी आणि तुरते लावले, ती जमीन मी ताब्यात घेतलेली नाही. आणि दुसरे जे व्यक्ती आहेत ज्यांचं नाव आहे भगत, त्यांची जमीन मला मिळालेली नाही आहे. जर सरकार या प्रकारे कायदा करेल आणि त्या जमिनी वापस करेल तर माझं मत आहे की असा कायदा करून त्यांना जमिनी वापस केल्या पाहिजे आणि त्याचं मी समर्थन करीन. मला याची काही अडचण वाटत नाही. नितीनजी, या शेतकऱ्यांची अशी तक्रार आहे की तुमच्या कारखान्यामुळे प्रदूषण होतंय, फ्लाय ॲश जी आहे ती सगळीकडे पसरते. याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? पहिली गोष्ट अशी की तिथे फ्लाय ॲश पासून विटा बनतात आणि फ्लाय ॲशमध्ये पोटॅश आहे. त्यामुळे ती जी पोटॅश असणारी फ्लाय ॲश आहे तिच्यावर महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कोराडीमध्ये अनेक ठिकाणी प्रयोग झाले आहेत आणि ती फ्लाय ॲश जमिनीत टाकली तर पोटॅश मिळतं आणि त्यामुळे काही ठिकाणी ती जमिनीत टाकलेली आहे. कुठल्याही प्रकारे आता फ्लाय ॲश सगळी सिमेंट कंपनीवाले दाढीला हात लावून विकत घेतात. सगळी फ्लाय ॲश कुठेही थांबत नाही. ही कोणाला मिळावी याकरता सध्या भांडण सुरू आहे. त्यामुळे फ्लाय ॲश फैलवण्याचाही प्रश्न उद्भवत नाही, देण्याचाही प्रश्न उद्भवत नाही. आमच्या कारखान्यात तुम्ही पुन्हा एकदा पाहायला या आणि तुम्ही डोळे उघडे ठेवून बघा, कुठे फ्लाय ॲश तुम्हाला दिसली तर मला जरूर सांगा. अशी कुठल्याही प्रकारची स्थिती इथे नाही आहे. नितीनजी, काल आशिष जाधवनी तुमच्या कारखान्याला भेट दिली तेव्हा स्थानिकांनी हा कारखाना प्रदूषण करतोय अशी तक्रार त्यांच्या पुढे केली आहे, कॅमेऱ्यासमोर बोललेत. याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? असं आहे, प्रदूषण मंडळ याच्याकरता आहे. जर मी काही प्रदूषण करत असेल तर आज तुमच्या मार्फत त्यांना म्हणा तिकडे तक्रारी करा. मी स्वतः करोडो रुपये खर्च करून सगळी यंत्रणा बसवली आहे. प्रदूषण आता होत नाही. जे स्पेंट वॉश निघतं हे प्रदूषण मंडळाचे कागद आहेत आणि त्यांनी पहिले सुरुवातीच्या काळात काय अडचणी होत्या त्या सगळ्या अडचणी दूर करून आम्ही करोडो रुपये खर्च करून डायजेस्टर बांधला. सगळ्या प्रकारचे इथे कामं सुरू आहेत. सगळे सर्टिफिकेट आम्हाला मिळालेले आहे. सगळ्या परवानग्या प्रदूषण मंडळाच्या मिळालेल्या आहेत. एवढ्या उपर तुमच्या शोध पत्रकारितेतून काही चुका आढळल्यास आम्हाला कळवा, आम्ही त्या दुरुस्त करू. पण आमच्यावर विश्वास ठेवून आमच्या कागदपत्र तर बघा. नितीनजी, पूर्णपणे तुमची बाजू बघण्याचा आणि लोकांसमोर मांडण्याचाच हा प्रयत्न आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे, अरविंद केजरीवाल यांनी तुमच्यावर जे आरोप केले आहेत ते भाजपमधल्याच काही नेत्यांच्या प्रेरणेने आणि पाठिंब्याने केलंय असं म्हटलं जातंय. याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? पहिली गोष्ट, पूर्णपणे हे बेबुनियाद आहे. आजच इंडिया टुडे मी आत्ता वाचला आणि त्यामध्ये सोनिया गांधी आणि मी याच्यामध्ये आम्ही दोघेही सारख्या लेवलवर लोकसर्वेक्षणात आढळलो. भाजप मजबूत झाला, आमचं पुढलं राज्य दिल्लीत येणार आहे. आणि आता अरविंद केजरीवालांचं म्हणणं असं आहे की ते एकटे प्रामाणिक आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना आता जी काँग्रेसच्या विरोधातली जी स्पेस आहे त्यांच्या राजकीय पक्षाला पाहिजे आहे आणि म्हणून ते अशी थेरी मांडतात की काँग्रेसही बदमाश आणि भ्रष्ट आहे आणि बीजेपी भ्रष्ट आहे, नितीन गडकरी भ्रष्ट आहे, सोनिया गांधीचा जावई भ्रष्ट आहे. सगळे भ्रष्ट असल्यामुळे आता एक प्रामाणिक कोणी आहेत हे केजरीवाल आहेत आणि यांना सगळ्यांनी आता मतं द्या आणि हे देशाचे भाग्यविधाते म्हणून भाग्य करतील आणि ते प्रधानमंत्री होतील आणि तुमच्याकडे ज्या महिला येतात त्यांना गृहमंत्री बनवा आणि हे मिळून मग देशाचं कल्याण करतील. या का त्यांची पार्टी सुरू आहे. आता याच्यात मी काय सांगणार? त्यांनी राजकीय पक्ष जरूर चालवावा. तुमच्यासारख्या लोकांनी त्यांची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करावं. निवडणुकीत जे व्हायचं आहे ते ठरेल. किती डिपॉझिट नितीनजी, उद्या तुम्ही राजकीय पक्ष काढलात वेगळा तरी सुद्धा आम्ही लोकांपर्यंत पोहोचू. जरूर. मला तुमचा विश्वास आहे की तुम्ही आमचंही पण म्हणणं पोहोचवाल. पण फक्त आता कोणाची मुलाखत घ्यायची आहे, प्रत्येकाची विश्वसनीयता किती आहे थोडी फक्त तपासून घ्या. नाहीतर कालपर्यंतचं नावही माहिती नाही. नितीनजी, आणखी प्रश्न आहेत. आपण
कोण तो माणूस माणूस मिळाला? कुठेतरी मिळाला, मी ऐकला आता. नाही तर काल तुमच्या आशिष सांगत होता की त्या गजानन दहशतीचं घाटगे वातावरण मिळाला. आहे. कुठे मिळाला तो? गडकरी हा, साहेब कुठे मिळाला मला तो? माहिती नाही, पण मला आता तो त्याच्या साळ्याकडे कुठेतरी नागपूरला आला होता. सगळ्या पत्रकारांच्या दबावामुळे आला होता असं कळलं. सगळे येऊन त्याला भेटतात त्यावेळी तो अच्छा, भांबावला म्हणजे- आहे म्हणून आला होता. नितीनजी मला सांगा, गजानन घाटगे 4 दिवसापूर्वी तुमच्या विरुद्ध बोलत होता. आता काल तो एका चॅनलला तुमच्या बाजूनी बोलला. हा काय प्रकार आहे? मला असं कळलं की गजानन घाटगेला तिथे येणाऱ्या लोकांनी सांगितलं की तुझी जमीन आम्ही तुला वापस मिळवून देतो, तू असं बोल म्हणून. असं तो काहीतरी सांगून द्याला. पण याच्यात मी पडू इच्छित नाही, मला पडायचं पण नाही. आणि मला तुम्ही ज्यांची ज्यांची नावं घेतली त्या थोर महान नेत्यांच्या नावाचा उल्लेख पण करायचा नाही. त्यांनी आपली पार्टी उघडावी, निवडणुकीत उभं राहावं, आम्ही लढायला तयार आहोत त्यांच्याशी. नाही नितीनजी, मला हे स्पष्टपणे विचारायचं आहे. याचा अर्थ अरविंद केजरीवाल, अंजली दमानिया यांनी गजानन घाटगे आणि इतर शेतकऱ्यांवर दबाव वाढला असं तुमचं म्हणणं आहे? नाही, मला काही म्हणायचं नाही. मी त्यांच्या थोर नेते आहेत, ते मोठी माणसं आहेत, त्यांच्याबद्दल मला नावही घ्यायचं नाही, कुठली प्रतिक्रियाही व्यक्त करायची नाही. ते तुम्ही तपासा तुमच्या चॅनलच्या नितीनजी, पत्रकारितेच्या माध्यमातून. हा, तुम्ही शोधा त्या. नितीनजी, अरविंद केजरीवाल असं म्हणतात की काँग्रेसही भ्रष्ट आहे आणि भाजपही भ्रष्ट आहे. काल तुमच्यावर आरोप झाल्यावर शरद पवार तुमच्या मदतीला आले. आज बाळासाहेब ठाकरे आले. काही काँग्रेस नेत्यांनीही तुमचं समर्थन केलं. अरविंद केजरीवाल यांचाच मुद्दा यामुळे सिद्ध झाला असं नाही का तुम्हाला वाटत? म्हणजे उद्या निखिल वागळे प्रामाणिक आहे असं जर 10 माणसांनी म्हटलं तर तुमचे त्या माणसांशी अलायन्समेंट आहे किंवा तुमची साठगाठ आहे असं म्हणायचं का? काही सत्य आणि असत्य आहे ते डोळ्यांनी दिसत नाही का? आता इतकं तुम्ही माझं ऐकल्यावर तुम्हाला काय असत्य वाटतं का? आणि हे सत्याचा अनुभव जर 10 पक्षात, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो का हो, शरद पवारांचा मी पण खूप वेळा विरोधी पक्ष म्हणून बोललोय. मी तेलगीचं प्रकरण काढलंय. पण शरद पवार एकदम वाईटच आहे सगळ्या बाबतीत असं नाही आहे. मी माझ्या कारखान्याच्या उद्घाटनाला 15 दिवसापूर्वी त्यांना निमंत्रण दिलं होतं मागे की तुम्ही इथे या म्हणून. शरद पवार हे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत शेतीची विजन ठेवणारे एक मोठे नेते आहेत. ते बारामतीला उभे होते त्या सोलापूरला माडामध्ये, तर त्यांच्या विरुद्ध मी 40 सभा घेतल्या होत्या सुभाष देशमुख करता, त्यांना पाडण्याकरता. अहो, मी त्यांचा राजकीय विरोधक आहे. पण एखादी गोष्ट जर सत्य असेल तर सत्य आहे, ती म्हणण्यामध्ये गैर काय आहे का? आम्ही काय एकमेकाचे दुश्मन आहोत का? जर एखादी सत्य गोष्ट म्हणावं लागतं. विलासराव देशमुख असतील, शरद पवार असतील, यांनी इथेनॉलवर हे केलं. मी विलासराव देशमुखांना गळीत हंगामाला चीफ गेस्ट म्हणून बोलावलं. माझ्या कारखान्यावर जयंत पाटील साहेब एकदा येऊन गेले, त्यांनी बघितलं. मी त्यांच्या कारखाने बघायला गेलो. आणि महाराष्ट्राने एक चांगली राजनीतिक परंपरा निर्माण केली आहे की मी राजकारणापुरते एकमेकाचे विरोधक आहोत. आमची साठगाठ आहे याचा अर्थ होत नाही. आणि तुमच्या माहिती करता बरोबर आहे लोकमतचे नितीनजी, विजय काल घडा शरद पवारांनी माझे तुमची किती स्तुती घनिष्ठ केली. संबंध आहेत. आज तुम्ही त्यांची हा? स्तुती करताय. तुमच्या दोघांवर हाच आरोप अंजली दमानिया यांनी केलाय की तुम्ही त्यांना सांगितलं की वो हमारे 4 काम करते हैं, हम उनके 4 काम करते हैं. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? अहो, पहिला प्रश्न असा आहे की मला शरद पवारांना मी अनेक वेळा भेटतो. मी काल परवा तुम्हाला माहिती कथा सांगतो की मी प्रणव मुखर्जी साहेबांनाही भेटलो, भारताच्या राष्ट्रपतींना. आणि त्यांनी मला म्हटलं की नितीन, इट इज ऑलवेज प्लेजर फॉर यू टू मीट विथ यू. आणि प्रणव मुखर्जींचे माझ्यावर चांगलं प्रेम आहे. उद्या तुम्ही म्हणाल त्यांच्याशी माझी साठगाठ आहे म्हणून. म्हणजे काय चाललंय? कुठली पत्रकारिता आहे? म्हणजे काय तुम्हाला ठरवायचं आहे का? मी तुम्हाला भेटू नाही का? मी निरनिराळ्या मीडियातल्या लोकांशी अगदी माझे भेटावं घनिष्ठ नितीनजी. संबंध आहेत, राजकारणातल्या लोकांशी आहेत. आणि हे केजरीवाल आणि दमानी नितीनजी, सांगतील का आमची मला साठगाठ आहे म्हणून? साधा प्रश्न विचारायचा आहे. नितीनजी, तुम्ही मला भेटता, मी तुम्हाला भेटतो. पण अंजली दमानी असं म्हणतात की तुम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही त्यांची 4 कामं करतात आणि ते तुमची 4 कामं करतात. याचा अर्थ काय लावायचा मग? पहिली गोष्ट अशी आहे की माझ्या मुलाच्या लग्नात मनमोहन सिंग पण आले होते. सगळे काँग्रेसचं महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ आलं होतं. सगळ्या प्रकारचे पत्रकार, सगळ्या चॅनलचे प्रमुख आले होते. आणि सगळ्या लोकांना मी बोलावलं. मी सगळ्यांना आपल्या परिवाराचा भाग मानतो. आणि दुसरी गोष्ट, मी शरद पवारांना अनेक वेळा इथेनॉलच्या विषयावर, देशाच्या इंटरेस्टवर भेटतो, बोलतो. एक मराठी माणूस महाराष्ट्राचा दिल्लीत आहे. सुशील कुमार शिंदेंना भेटतो, शरद पवारांना भेटतो, विलासराव देशमुखांना मी भेटायचो. आणि माझे ते सगळ्यांशी चांगले संबंध आहेत, त्यांचेही माझे चांगले संबंध आहेत. पण संबंध असणं म्हणजे साठगाठ होणं असं होत नाही. माझे राजदीप सरदेसाईंशी संबंध खूप चांगले, कारण मी जेव्हा क्रिकेट खेळायचो तेव्हा दिलीप सरदेसाई हे माझे आवडते खेळाडू होते. त्यांनी वेस्ट इंडिजमध्ये डबल सेंचुरी मारली. जेव्हा जेव्हा राजदीप सरदेसाई मला भेटतात तेव्हा मला दिलीप सरदेसाईंचा चेहरा दिसतो, कारण दिलीप सरदेसाईंचा मी फॅन होतो. अजित वाडेकरच्या बरोबर ते वेस्ट इंडिजला गेले त्यावेळी. म्हणून मी काय आता तुमच्या IBLचा पार्टनर झालो का?
हे असे थिल्लरपणा आणि असे आरोप करणं, आणि आम्ही उद्या तुम्ही मला एखादं काम सांगितलं, ही गोष्ट खरी आहे की जर काम नियमाचं असेल तर मला तुम्हीच काय, उद्या सोनिया गांधींनी सांगितलं तरी मी काम करीन आणि आम्ही एकमेकाला लिगल कामात मदत करतो. पण आमचे काही तिने दुसरा आरोप केला त्यात तुम्ही विचारत नाही. तिने म्हटलं की शरद पवारांशी माझे बिझनेस रिलेशन आहे, तर मी सांगितलं शरद पवारांशी किंवा अजय संचेतीशी माझे कुठल्याही प्रकारचे बिझनेस रिलेशन आणि स्टेक्स असतील तर मी भारतातल्या सगळ्या पत्रकार मित्रांना आवाहन करतो त्यांनी शोधावे आणि जेवढे पैसे निघतील स्टेक माझे तेवढे जो शोधून करेल त्याला डोनेशनमध्ये अवॉर्ड म्हणून देऊन टाकतो. कोणी यावं, काही बोलावं आणि त्याच्यावर चर्चा घडवाव्या, दिवसभर दळण दळावं, अशाने जर पत्रकारिता चालली तर आपला देश कुठे जाईल निखिलजी.